आयुष्यात इथनं पुढे वैभव करावं. चोर राहून चोर दगड घे घाल डोसक्यात दगड घे घाल डोसक्यात घाल रोहनचं हत्यार राहून दे सोडून. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तळकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ आणि लज्जतदार कट्ट अशा ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, आज आम्ही निघालो खाली हुरडा पार्टी करायला. तर पार्टी करायला म्हटलं की आपल्याला कार्यकर्ते पाहिजे, आणि कार्यकर्ते म्हटलं की बघा कार्यकर्ता दावा म्हणून मी इकडे कॅमेरा करायला लागलेलो. तर ही दोन कार्यकर्ते आहेत आपलं, हे बघा रोहन शेठ आणि तिकडं आहे तो वैभव महाराजांचं पोरग. तर आम्ही सगळेजण निघालो आज खाली महाराजांचं पोरग म्हणायला लागतंय तसं. तर चला आम्ही निघालो चालू खाली. बारकी गँग आणि कोणतरी येईल. बारकी गँग कुठं आहे का नाही? फोन लावतो बारकी गँग. बारकी गँग असल्याशिवाय मज्जा येत नाही. काय म्हणा वैभव तुला? रोहन तुला काय म्हणायचं? तेवढा आहे. ही म्हणते दंगा कशाला घ्यायची, दंगा करते ती. अरे असं कुठं असतंय का वैभव? स्वतःपुरता स्वार्थी विचार करू नको. तुला 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 हरभर कमी खायला मिळते ते म्हणून लागला ताल करायला भांडगोळा. तर चालतंय, बारकी पोरं काय नाही म्हणली ती, याला नाही म्हणली काय? कुठे गेली तर? अरे हे काय हे ना काय आजच्या गावात डोसक्यात पडलं बघ. हे असलं काम असतंय बघ. आमच्या डोसक्यात पाडा गेला गोड आहे द्या. तर जाता जाता रोहन भाई यांनी एक दणका लावला आणि चिचा पाडल्या. कशा काय चिचाच्या दिसते का बघा आधी? दिसतंय खट्ट. खाऊन जाऊ कशा द्या, जरा स्वाद सांग त्याचा कसा आहे. नमस्कार. वातावरण बघ केलं कसं भारी झालं इकडं. आंबाट ढ्यांचेच आहे द्या. पण चिचा खाण्याचा चटणी मीठ पाहिजे. कडक चिचा लागतो एकदम. आम्ही तिघच निघालो आता. बारके पोरं काय नाही म्हणले याला. काय होत नाही, तू रडतेच परत मोबाईल पडले. आम्ही रडत तर नाही. ह्याच्या मागचा ब्लॉग बघून घ्या, कोण रडल्या मोबाईल रिपेअर करताना. डबल व्ह्यूज पाडून द्या कोण रडलेलं बघून घ्या बघून घ्या. मागचा मध्ये लिंक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या व्हिडिओची, बघून घ्या कोण रडलेलं काय रडलं. तर आम्ही तिघच निघालोय. आम्हाला वाटलं बारकी पोरं येतील, बारकी पोरं आलीच नाही. हा नाही होय रे वैभव राहून बारकी पोरं आलीच नाही. सगळी गावात चालली, कोण गावात चाललंय, कोण डॉल्बी बघायला चाललंय. गावात डॉल्बी कुठं आहे? महाराष्ट्र आहेत. हा ते महाराष्ट्र आज गॅदरिंग आहे वाटतं आज. त्यामुळे आणि तोंडाला पाणी सुटायला लागलेलं का? मागाशी दुपारी मी आंबा खाल्ली, ती माझी स्टोरी बघून घ्या. आता जाईल ब्लॉग स्टोरी स्टोरी काय हायलाइट मध्ये चेक करा. तर सर्वप्रथम वैभ्या एक विषय, राहुलला हुरडा पार्टी म्हणजे काय माहित नाही. तिथनं सुरुवात आहे वैभ्या. हुरडा पार्टी मध्ये त्यात काय नुसते म्हणजे हरभर शिजवायचं का खायचं शिजवायचं. बघा ही याची दूरदृष्टी. अरे वर आंब लय मोठं झाली ती बक्की, कसं झाली बक्की, दचक्यावा झाली आंब. तुम्हाला दिसलं तर बघून घ्या, झूम करून बघा, दिसतील तुम्हाला. आंबटची जावी काय म्हणते, पोंगाड्याला काय चौक आहे, गाढवाला गोळ्यात चौक आहे. गाढवाचा गुळ कोण घालणार? वैभव खाणार त्याच्या चौक. इथं आमचा मसोबा आहे. कुठं करायची? इथं करा पार्टी. ऊस नाही, ऊस कुठे पेटवतोस? बुसकाड आहे का आपलं? बुसकाट तिकडे भरून नेलं भाऊजानं. एक दिवस बी ठेवला नाही. चकचकीत करून बुसकाट गायब झाले ते आपल्या गावाच्या हेच गहू माझ्याला. हिरच पाणी बघ कसलं काचकत आहे. आमच्या वैभ्यानीचा कार्यक्रम केला, चिचा पाडल्या राहुण्यानं कार्यक्रम त्याचा केला. काय यायच्या गावात धुरीला. हे चला यांचा कार्यक्रम असाच चालू असतो. कारण ही कार्यकर्ते अशीच असते ती. हे बघा यांचा कार्यक्रम असाच असतो, दंगा करते नुसते. पण बाकीच कंच उद्या शिजूया मग. बाजार तर गु का भाड्या गु मक्याच कंस खातोय भाड्या गाढवाचा गु. तर आता आलोय आम्ही हरभऱ्यापाशी. आता हरभर काढायचं, हरभऱ्याची हुरडा पार्टी करायची. हरभरा बघ असलं अजून जरा वल्ल काय भांडवा बघी वल्लच आहे. बघी असं पाहिजे. बघी वल्ले हाय का? हा ह्याच्या बाण असेल हुरडा घेता याला गाठच नाही आणि म्हणते हे करायचं.
पण पांडुगोळा तुला माहित आहे का आधी ही पेटवायचं असतं आणि त्याच्यावर परत ती धरायचं असतं का माहित आहे का कारण ह्याच्या आगीनं ती बी शिजून निघतं या भाजून हिथंच करूया राहून बघ मी काय म्हणतो ह्या इथंच करूया बघ ह्या इथं मुख्य जागा आहे हा ह्या इथं का बाहेर करूया त्या तिकडं कुठं आंब्यापाशी करूया हिरवशी करूया राहून थांब 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 राहूया राहूया थांब तसं थांब तसं थांब खाली धर खाली बघ हा थांब थांब तर हुरडा पार्टी करायचा आहे आणि ती बघा तिकडं बांडगोळ हुरडा ही काढाय सोडून कणीच काढाय गेले कणीस चोराय देऊ कणीच चोर बांडगोळा कुठला रवण्याचा घाट घेऊया जरा असं ही ढाळे घेऊया की जरा ढाळे घ्या की जरा बांडगोळ आणू बस झालं ए बस अरे सगळी कसं वाढली ती बांडगोळा हुडकून काढायला लागली ती आता ही भाज तू ह्याच्या गावात गंटलं आणि कापलं का हाताला ए कणीस गेलं कापलं हाताला आणि कणीस बी ही निघलं बांडगोळ जुन डोकार कणीस निघलं हे बरं चला जाऊया तर मी एवढं काढलंय एवढं असं घेतलंय मी आणि रवण्या असेल तू रवण्यानं पण घेतले जरा जाळ हे आमचं जरा नाही तेव्हा हरभरा लवकरच मला काढायला लागणार आहे फादर बरोबर कारण हरभरा आता काढायला आला या बऱ्यापैकी काढून ठेवाय डिग करायला लागणार त्याचं अय बास की एवढं घाटलं येते त्याला रवण्या तर चला जाऊया आता ही घेऊन जातो कुठं करायची ह्या इथं करूया का त्या तिथं मोकळ्या राहणार त्या चल पिटूया तिथं कुठल्या वर तिकडं चला चला त्या तिकडल्या बाजूला वर तिकडं कापतय लय मी चड्डी वाय ओ मला लय कापतय लय आनो ताण त्रास होती म्हणून मोकळ्या वाटण जावं म्हणतो याना ए चोर ए रवण्या चोर दगड घे घाल डोसक्यात डोसक्यात घाल ए गावला काय कणीस लय उसकात तू इकडे झाली इकडं मोकळ्यावर नाही रावण्या दात मुडतील आधी चॉकलेट खाऊन आरचीच दात खराब झालत आरची कोण आहे माहिती आहे का तर वैभव कामावर गेलता साधा असं कळालं आम्हाला थकून दमून आलाय मला राहुण्या म्हटलं कामावर गेलता सकाळी सायकल घेऊन कुठं काल गेलतो सायकल अजून तिथंच पडल्या तर डाळे घेऊन वरती कडे निघालो हा बघा त्या तिकडे जायचं आहे डाळे घेऊन जायचं आणि जरा तिथं जाऊन हुरडा पार्टी करायची आपल्याला तर जातो आणि पेटवतो इकडं तिकडे जाऊन सगळं पेटवायचं कशात ह्यो विषय होता तर असलं गावात घेऊया की बघी मध्ये पुंच काय ते हीच पेटूया की चालतंय की ह्याच्या आईला बांडू आहे बघ बदन केलं वैब्या बदन आंब ह्या माझ्या मांडीला लावली जांगला लावली काय लागा भडभडतय लागा रोहन असं वागला स्वी तुझं पण भाडं ह्याचं पण भाडं पाडलं असेल की त्या वेळेला तर चला जाऊन हुरडा पार्टी नियोजन करतो ते आमच्या जुन्या हिरीवर तर सध्या चालत आम्ही पोचलो तो आईला फादरून पाणी सोडलेलं वाटतं इकडं पर्यंत आलोय पाक कडपर्यंत पाणी बहुतेक मक्याला पाणी सोडलं फादर म्हटलेलं सगळ्याच रानाला पाणी पाजून घेतलं वाटतं फादरनं आज दिवसभर पाणीच पाजले बहुतेक फादरनं आणि इथं आलोय जरा भुसकाट इथं आहे ती गावाचं त्या दिवशी मळ्याला आपण इथं भेटूया का ह्या इथं आपल्या वैयक्तिक आपल्या साम्राज्यात पेटवायचं आहे तर जरा पाला पाचोळा आणतो इथला काय झाड मोडू नकोस पेटणार नाही ती वल्ल झाड पाणी पाहिजे हे टाकायचं काय काय आता ह्याला काय बोलायचं मी जरा चकाळा काढतो चकाळा काढल्यावर पेटवाय बरं पडेल लगेच आपली हुरडा पार्टी करायची करायचं त्यांच्या दोघांची भांडणं तशी चालू असते मी जरा इथं पायातलं ही करतो जरा चकाळा घेतो गोळा करून रवण्या चकाळा गावला की बघ चप्पल त्याचं गावलं आता चिखलात टाका आमच्या ह्याच्यात टाकतील गपे ती गेलं घरला आला घ्या मग ती गेलं घरला कुठलं डाळ हा असं आहे मला वाटलं गेलं घरला ओ आईला म्हटलं वय ब्या रडलं कसं काय पहिल्यांदा आईच्या गावात एवढा कसा काय रडवला राहून त्याला रोहनबाई सजवायला लागली ती जरा भुसकाटानं सजव की पाला आणून वर टाकला इथं आणि रोहनबाई या भुसकाटात जरा त्याच्या ही मारायला लागली तडका लय नको दुरपाट ते नुसतं राहून लय टाकू नकोस बाद झालं एवढंच आणि वय
आईच्या गावात हे काय वेगळंच याचं याचं काय वेगळं असतं याच्या काय नियोजन काय झालं महिष्मती साम्राज्यम महिष्मती काट डालूंगा तर रोहन भैया लागला इथं नियोजन लावायला वळख खाली घाल आणि वलवर घाल. हे रोहन हिदर ही पाहिजे काय पेटवा एक नंबर वैब्या चुकीच बोललो काय नाही नाही. आग लावे इथं. आईच्या गावात अजून पाला तिकडे गोळा करून आणि ह्याच्या वर टाक. परत ना अय माझं मत हरभरा गाव दिदी ना हरभऱ्याचा कोळसा होईल आईच्या गावात एवढं तापते काय घाला मग अरे हिट व्हायचं असते 100°C असतं या गाणं मी एक तसं स्वाजन रोज खेळतोय. मी काय म्हणलो मला बी काय कळालं नाही त्याला बी काय कळालं नाही मी रोज तसल्या पाण्यात खेळतोय प्लॅन्टवर. अरे 121. तू लगा किंग अय 100°C पाण्यात खेळतोय हो एलेक्ट्रिक मग. पाणी किती घ्या मस्त. धोर येते, धोर सगळं मस्त मस्त. मरतय मरलं घे. मग ये, लावाय बॅग याला. बॅग घे. अरे आणि काय अजून पाला वैभ्याचा हत्यार कसा आहे आईच्या गावात तर झालंय वैभव आता तर वैभव पाला घेऊन यायला लागलाय आता वरनं ह्याच्यावर जरा पाला पसरवायचा आणि रोहन भाई आग लावणार त्याला लगेच आईच्या गावात. टाक वर जरा पसरव सगळीकडं पिसकाट सगळं पेटलं पाहिजे खट्ट पैकी चला रोहन भैया तुमच्या शुभ हस्ते उद्या कार्यक्रम चला 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 घ्या देवाचं नाव जय श्री कोण रे आर्या जय श्री आर्या हे वर टाक यात कणीच बसते का बघूया जय श्री आर्या आर्याचं नाव घेतल्यानंतर रोहननं पेटवलं लगेच कारण रोहनच्या अंगात एवढी त्याच्याबद्दल हे आहे का नाही आग आहे की नाव घेतल्या पेटलं बघ लगेच कसं आहे एवढा द्वेष आणि आग निर्माण आहे त्याच्या मनात त्या आर्याबद्दल आर्या तू काय केलंस तुला भोगा आलं रोहनला तू करून गेलीस पण फेडा आलं ह्याला तू करून गेली पण फेडा आलं ह्याला तर पेटलाय हुरडा आपला पेटलाय तर हुरडा आपला पेटलाय आणि हुरडा पेटलाय का हुरड्याच्या वरच पेटलंय नुसतं जग मारल्या गाठू कुठे दिसते दाखव मला ते. सॉरी असुविधा केले खेदे वैभवची बिंबी दिसली यात काय दिसलं तुझी बिंबी दिसली कशात जॉकीचं शर्ट काढलेलं त्याच्यातली बहाणा घातलं का एवढी ही नाही का त्याची कॅपॅसिटी नाही घ्यायची जॉकी अरे तो कामाचा तू रांडे आता आता कोणा खाली छटछट समजलास कोणा काय खाली ती काय सांगणार नाही पण जातो याला महत्व आहे तर रोहन भैया खट्ट झाला पाहिजे हुरडा ह्याला हुरडा म्हणजे काय माहित नाही आता लागला ही ताल करायला बघ की पांडुळा तर दिवस मावायला लागला वातावरण बघा कसलं भारी आहे सिनेमॅटिक आणि ह्यांचं अरे पुई करायला लागली ती कसा आहे धर कसा दाखव देऊ ओम भट स्वाहा ही काय रोहनचं हत्यार राहून दे सोडून पण शेता श्वेता राहून दे सोडून इकडे आयुष्यात इथनं पुढे वैभव राणा करावं आईच्या गावात चल बोल आता मी आता हातर सोडून गेलो दुसरा हातर मला पाहिजे पण तू राणा करा ना आयुष्यभर. नाही तिथनं पुढे तो रांडावा म्हणा मी काहीतरी बाहुली बिवली करणार तर झालाय हुरडा तयार झालाय वाईस कमी सगळा सप्लाय आणि यांचं जरा दांगा एवढं चालू आहे तेवढा असते तेवढं चालत पाहिजे काय म्हणाय वैब्या ते मस्ती केल्याशिवाय मज्जा केल्याशिवाय हुरडा पार्टी कसली म्हणायची आपली तर हुरडा तयार झालाय आणि वैब्याच कणीस ए ही जर तुझं कणीस बांडगोळा पाहिजे का नको खायला कोलत्या सगळं पोयल की पोयल अरे बघणाऱ्याला पोयल मरतय क्वांटिटी एकच नंबर आहे खाऊन बघितलास काय लगेच कसा आहे र एक नंबर आहे टॉप तर फायनली हुरडा तयार झालाय आणि ह्यात हुरड्यात माझ्या मते खट्ट झालाय का मला वाटलं करपल ह्यो बा कोळसा करायला राहण्या वाटलं पण राहण्या तुला जमतंय की आधी म्हटला मला हुरडा म्हणजे काय माहित नाही आणि आता कडूक केलोय एक नंबर लागतोय लागा खरंच भारी लागतोय हुरडा एकदम असं टॉप पूर्णागत लागतंय पूर्णागत वैभव म्हणलं का नाही जरा वल्ल आणायचं पूर्णागत लागतंय हा पुराण खाल्ल्यागत एकदम हा बघ असं काय हम्म हे बघ हे बघ कसं हा. असतं ओके लय वाढ लागतं पूर्णागत तर चालतंय सगळं सोपवतो खातो कान खाऊन मोकळं करतो इथलं आणि इजवतून मग वर जातो तर फायनली हुरडा पार्टी आमची फते झाल्या आणि अंधार पडला ही जायला बोलत खात बसलेलो पाक अंधार पडला ही बघा चेहर अंधारले ती ह्यो का म्हणलेला चेहरा बघा जरा आणि हुरडा पार्टी सगळी झाली बघा
पाक खाऊन टाकलंय, काय ठेवलं नाही मागं. रोन्यान माती खड्डा काढून खाल्ला. माती खड्डा काढून खाल्लाय. तर राहुल्यानं उकरून चुन चुन के एक हरभरा खाऊन टाकलाय, बुक्का उठवला, काय ठेवलं नाही. तर इथला सगळा प्रोग्राम माझा उरकलाय आणि आमच्या तिघांचा पण उरकलाय. दोघांचा नाही, ह्यो पण आहे बांडगुळा. अंधारात जरा दिसत नाही पण सांभाळून घ्या, तेवढं दिसा पाहिजे. ही तेवढं बांडगुळ गोर कसं काय झाले रे? हेरिटेजचं दूध खाते आहे घाले फुकट लवड्यास, त्यामुळे गोर झाले बघ एवढं. जाळीवचं पडल्या गोळा करून तोंडाला. तर चालतं, इथला कार्यक्रम झालाय. आता निघालोय आम्ही नीटगोल घराकडं, आपापल्या घराला जायचं. रोहनला जरा 2 नंबरचा कार्यक्रम उरकायचा आहे. हरभरा खाऊन लय झालं. हरभर खाऊन लय झाले, ते उरकायचं आहे, त्यामुळे जायचं आहे. चला तर सध्या गावातल्या घरात पोचलो मी आता जस्टच. आणि आल्याला बघा चिंगू महाराज झोपले, पप्पा इथं बसले ते. आणि एवढासा हरभर मी त्या हुरड्यातनं काढून आणले. हे जरा पप्पा हुरड्यातला हरभर. तर हुरड्यातलं थोडंफार हे आणलेलं मी हरभर काढून इचून खिशात घातलेलं, त्यांच्याबरोबर बोलत पोराच्यावर. आणि हे जरा आमच्या मिसेस यांना हुरडा पार्टीला आवडत्या, चांगलं लागते बघ, पूर्णागत. त्याचं वल्ल खाऊन बघ की पूर्णागत लागते ते. आणि मिसेस आमच्या जेवण करायला लागले त्या. आणि मी सध्या निघालो जेवायला, एक आमंत्रण आहे तिकडे जेवायला निघालो. तर झाले आजचा सगळा कार्यक्रम हुरडा पार्टीचा टकाटकपैकी झाला आपला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये लगेच. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय.